दिनांक 1 मे 2026 रोजी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरामध्ये 3800हून अधिक पेशंटची डोळे तपासणी झाली असून 425 पेक्षाही अधिक रुग्णांची यशस्वी ऑपरेशन्स झाली आहेत। आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी सर्व कवठे महाकाळ वासियांचे शतशः आभार। आमच्या इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारांवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारांकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महाकाळ। संपर्क 02-341 22-29-00, मोबाईल नंबर 92-72-10-40-41। नागज फाटा येथील अपहरण व खून प्रकरणातील 3 महिन्यांपासून फरार आरोपीला अटक। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासू यमगर यांच्या हत्या प्रकरणात गेल्या 3 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर कवठे महाकाळ पोलिसांनी अटक केली आहे। अमर उर्फ सत्वशील यशवंत खताळ, वय 28, राहणार शिरडोन, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। दादासू यमगर यांचे 5 मे 2026 रोजी कवठे महाकाळ तालुक्यातील नागज फाटा येथून अपहरण करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना कर्नाटक राज्यातील मधभावी गावच्या हद्दीत नेऊन त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास कवठे महाकाळ पोलिसांकडून सुरू आहे। या खून प्रकरणात कवठे महाकाळ पोलिसांनी आतापर्यंत ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान, सूत्रधार अनिल यमगर, हनुमंत बिरा सोलनकर, पद्मिनी मदने व शहाजी बिरा सोलनकर यांना अटक केली आहे। तसेच या प्रकरणात एक विधी संघर्षग्रस्त बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले होते। अशा प्रकारे आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 8 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सांगली जेलमध्ये असतानाच मुख्य साक्षीदार दादासू यमगर यांचा काटा काढण्यासाठी कट रचल्याचा आरोप असलेल्या मुख्य सूत्रधार अनिल यमगर याला पोलिसांनी जेलमधून ताब्यात घेऊन चौकशी केली होती। त्यानंतर तपासात जत तालुक्यातील मोठे व्यापारी हनुमंत बिरा सोलनकर यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली होती। या कारवाईमुळे जत तालुक्यात मोठी खळबळ उडालेली होती। दरम्यान दादासू यमगर यांच्या हत्येनंतर अमर उर्फ सत्वशील खताळ हा गेल्या 3 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता। कवठे महाकाळ पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अखेर त्याला जेरबंद केले। अमर उर्फ सत्वशील खताळ याला काल गुरुवारी कवठे महाकाळ येथील न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले। न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। आज शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। दादासू यमगर हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या कारवाईमुळे तपासाला महत्त्वाची गती मिळाली असून अमर खताळच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। KK मराठी न्यूजसाठी कवठे महाकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महाकाळ।